तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जी आहे ती समोर आलेली आहे. हो मित्रांनो, राज्यात तब्बल 2912 जागांवर महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदाची मेगा भरती जाहीर झालेली आहे. याबद्दलचे शासनाने परिपत्रक सुद्धा जाहीर केलेले आहे. शासनाने या भरतीला विशेष बाब म्हणून मंजुरी सुद्धा दिलेली असून 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे थेट आदेश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत नेमकी कोतवाल भरती कधी त्याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे, त्याचे अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, तसेच ही भरतीसाठी कोण कोण पात्र आहे आणि तुमच्या जिल्ह्यानिहाय किती जागा देण्यात आलेल्या आहे, तुमच्या जिल्ह्यावाईज किती जागा आहे आणि तुम्ही यासाठी कशा प्रकारे अर्ज करू शकणार आहे आणि नेमका याचा अर्ज कधी सुरू होणार आहे, तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे, ऑफलाईन करायचा आहे की ऑनलाईन करायचे आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तसेच यामध्ये वयोमर्यादा आणि पात्रता काय देण्यात आलेली आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजणार आहे. परंतु मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याची A to Z माहिती जी आहे ती समजणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोशन भावने. आज आपण बघणार आहोत कोतवाल भरतीबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे. मित्रांनो, हे बघा, महाराष्ट्र शासनाचे हे परिपत्रक जे आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे कोतवाल भरतीबाबत. दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी महसूल व वन विभागामार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे अधिकृत पत्र जारी करण्यात आलेले आहे, असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. यामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की 31 मे 2026 पर्यंत राज्यात रिक्त असलेली एकूण 2912 पदे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत तातडीने भरली जाणार आहेत. म्हणजे जे काही कोतवाल भरती होते ते जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, जे काही जिल्हा निवड समिती असते यांच्यामार्फत ही भरती राबवली जाते आणि त्यांना तशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे की जे काही 2912 इतकी पदे रिक्त आहेत ते पदे तत्काळ भरण्यात यावी आणि याची कार्यवाही 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सुद्धा या माध्यमातून देण्यात आलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, लगेचच प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे आणि तुमच्या गावामध्ये जर कोतवाल पदाची जागा जी रिक्त असेल तर तुम्ही त्यासाठी तयार राहायचं आहे. तुम्ही आत्तापासूनच अभ्यास जो आहे तुमचा सुरू ठेवा आणि जे काही नोव्हेंबर महिन्याचा आज तुमची भरती जी आहे प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट करू शकता. अर्ज सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती याबद्दलचा सर्वात प्रथम व्हिडिओ जो आहे तो येणार आहे. अर्ज नेमका कसा भरायचा, ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा, याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. परंतु सध्या तरी अर्ज सुरू व्हायचे आणि सर्व जिल्ह्याची स्वतंत्र जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. जिल्ह्यावाईज जाहिरात प्रसिद्ध होते. तुमच्या गाव तालुक्यामध्ये जे काही तहसील कार्यालय असते तिथे याची संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हा, आणि तुम्हाला याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती मिळून जाणार. तर मित्रांनो, आपण आता एकदा बघूया की जिल्हानिहाय आणि विभागनिहाय एकूण जागा किती रिक्त आहे याची माहिती. त्यानंतर आपण याची पात्रता आणि मानधन याबद्दल बघूया. सर्वप्रथम याची रिक्त जागेची माहिती आता बघूया. सर्वात प्रथम विभाग आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये एकूण 685 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 283 जागा रिक्त आहे. जालना जिल्ह्यामध्ये 47 जागा रिक्त आहे. परभणी जिल्ह्यामध्ये 64, हिंगोलीमध्ये 45, नांदेडमध्ये 78, बीडमध्ये 71, लातूरमध्ये 62 आणि धाराशिवमध्ये 35 जागा रिक्त आहे. त्यानंतर दुसरा विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभागामध्ये एकूण 404 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहे. त्यापैकी नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 115 जागा रिक्त आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये 46 जागा रिक्त आहे. भंडाऱ्यामध्ये 58, गोंदियामध्ये 39, चंद्रपूरमध्ये 76, गडचिरोलीमध्ये 70, अशा प्रकारे या विभागामध्ये जागा ज्या आहेत ते रिक्त आहे. त्यानंतर तिसरा विभाग आहे तो म्हणजे अमरावती विभाग. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यामध्ये 84 जागा रिक्त आहे. अकोल्यामध्ये 80 जागा रिक्त आहे. वाशिममध्ये 41 जागा रिक्त आहे. बुलढाण्यामध्ये 85 जागा रिक्त आहे. यवतमाळमध्ये 108 जागा रिक्त आहे. त्यानंतर चौथा विभाग येतो तो म्हणजे पुणे विभाग. पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 149 जागा रिक्त आहे. साताऱ्यामध्ये 91 जागा रिक्त आहे. सांगलीमध्ये 67 जागा रिक्त आहे. सोलापूरमध्ये 114 जागा रिक्त आहे आणि कोल्हापूरमध्ये 107 जागा रिक्त आहे. त्यानंतर येतो पाचवा विभाग तो म्हणजे नाशिक विभाग. नाशिक विभागामध्ये एकूण 428 जागा रिक्त आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये 149 जागा रिक्त आहे. धुळे जिल्ह्यामध्ये 47 जागा रिक्त आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 45 जागा रिक्त आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 86, अहिल्यानगरमध्ये 101 जागा रिक्त आहे. त्यानंतर सहावा विभाग आहे तो म्हणजे कोकण विभाग. यामध्ये एकूण जागा 469 जागा रिक्त आहे. त्यापैकी मुंबई उपनगरमध्ये 13 जागा रिक्त आहे. ठाणेमध्ये 108 जागा रिक्त आहे. पालघरमध्ये 123 जागा रिक्त आहे.
रायगडमध्ये 119 जागा रिक्त आहे, रत्नागिरीमध्ये 64 जागा रिक्त आहे, सिंधुदुर्गमध्ये 42 जागा रिक्त आहे. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 2912 जागा त्या रिक्त आहे आणि या जागा 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत भरल्या जाणार आहेत. हेच आपण या व्हिडिओमध्ये आता बघत आहोत. आता बघूया नेमके या पदासाठी पात्रता काय आहे, कोण यासाठी अर्ज करू शकतो, याला वेतन किती मिळते याची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, कोतवाल म्हणजेच ग्राम महसूल सेवक या पदासाठी साधारण काय पात्रता आहे, तर यामध्ये सर्वप्रथम पात्रता देण्यात आली आहे ती म्हणजे शैक्षणिक पात्रता. उमेदवार हा किमान 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये शिक्षण फक्त 4थी उत्तीर्ण मागितलेलं आहे. कमीत कमी जास्तीत जास्त तुमचं किती असं तरी यामध्ये अट नाही आहे अशी की जास्त शिक्षण असल्यामुळे तुम्ही यामध्ये पात्र नसणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये वयोमर्यादा देण्यात आलेली आहे. इथे वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष देण्यात आलेली आहे. म्हणजे 18 ते 40 वर्ष किमान 4थी उत्तीर्ण कोणताही व्यक्ती या पदासाठी अर्ज जे आहे ते करू शकते. परंतु त्यामध्ये आणखी तुमच्या कॅटेगरी वाईज सूटसुद्धा देण्यात आलेली आहे. त्यानंतर स्थानिक रहिवासी हे महत्त्वाचं आहे. यामध्ये उमेदवार संबंधित गावाचा किंवा परिसराचा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असते. तुमचा जो काही तलाठी सांजा असेल, म्हणजे एका सांजामध्ये 2-3 गावं मिळून येत असेल तर त्या सांजापैकीच एखादा तुम्हाला अर्ज करता येते. जर तुमचं गाव त्या सांजा अंतर्गत येत नसेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकणार नाही. हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये फॅक्ट ठरणार आहे. म्हणजे यामध्ये स्थानिक उमेदवारांनाच यामध्ये संधी जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर तुमच्या गावामध्ये पद रिक्त असेल तर तुम्ही गावातील व्यक्तीच यासाठी अर्ज करू शकता. हे यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि याची निवड प्रक्रिया कशी होते, तर ही भरती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लेखी परीक्षा किंवा गुणवत्ता यादीनुसार राबवली जाते. म्हणजे तुमची एक लेखी परीक्षा होते जिल्हा निवड समितीमार्फत. त्या परीक्षेच्या आधारावरच तुमची निवड जी आहे ती अंतिम केली जाते. म्हणजे एक परीक्षा आणि तुमचं पद फिक्स, यामध्ये कोणतीही तुमची इंटरव्ह्यू वगैरे नसतो. तुम्हाला एक परीक्षा पास करणं आहे, कागदपत्र पडताळणी आहे आणि तुमची लगेच जॉईनिंग होणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच या परीक्षेची तयारी करण्यासाठी लागून जा, जर तुमच्या गावामध्ये कोतवालाची जागा जी आहे ती रिक्त असेल तर. ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. आणि जशी प्रत्येक जिल्ह्याची अधिकृत जाहिरात येईल त्यानंतर ते अर्ज भरण्याची जे काही ऑफलाईन पद्धत आहे की ऑनलाईन पद्धत आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती मिळून जाणार आहे. म्हणजे सर्वात आधी तुम्हाला त्याची अपडेट जी आहे ती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे आहे. आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व गरजू मित्रांपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या पदाबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती समजून जाईल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.